संक्रांतीला आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही तर शुभेच्छा देतोच. त्याचप्रमाणे तीळ आणि गूळ याची पोळी बनवून आपल्या घरातल्यांना त्याचा आनंद देण्यासाठी ही रेसिपी नक्की करून बघू. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. पोळीसाठी पहिल्यांदा आपण कणिक मळून घेणार आहे. त्यासाठी इथं आपण परातीमध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. चवीनुसार आपण मीठही घालून घेतलेलं आहे. इथं आपण 1 वाटी पीठही घेतलेलं आहे, म्हणजे 7 पोळ्या बनवणार आहे तेवढंच पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण चाळून घेतलेलं आहे. पीठ आता मळून घ्यायचं आहे. त्यासाठी पीठ पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथं आपण मळून घेत आहे पोळीसाठी. कधीही पीठ मळताना ना पाण्यामध्ये मीठ टाकून मळलं की कणकेला सर्व मीठ लागलं जातं. त्यामुळे मी इथं कधीही पीठ मळताना पाण्यामध्येच मीठ टाकून कणिक मळून घेत आहे. कणिक मळताना आपल्याला तिळगुळ पोळीसाठी जास्त घट्टही मळायची नाही आणि जास्त पातळही मळायची नाही. जशी आपण चपातीला मळतो ना त्या पद्धतीचीच कणिक मळायची. कणिक इथं आपण छान अशी मळून घेतलेली आहे. नंतर मग त्यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं तेल घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा तेल घातल्यानंतर सुद्धा आपल्याला कणिक चांगली मळून घ्यायची आहे. कणिक जेवढी तुम्ही चांगली मळचाल ना तेवढी पोळी आपली नरम आणि मुलायम होते आणि तेल टाकून मळल्यामुळे पण पोळी 7 ते 8 दिवस टिकते. इथं आता आपण कणिक मळून घेतलेले आहे. रुमाल झाकून अर्धा तास ठेवून देऊया. पोळीचं आतलं मिश्रण तयार करतोय त्यासाठी इथं आपण अर्धा वाटी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. तसंच अर्धा वाटी तीळही भाजून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. आता इथं आपण शेंगदाण्याचा पहिला कूट तयार करून घेतलेला आहे. नंतर इथं तिळाचा सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये कूटच तयार करून घेणार आहे. इथं बघा, असं आपण जसा शेंगदाण्याचा कूट केला तसाच तिळाचा कूट करून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी एवढा गूळ आपण आता त्यामध्ये घालून घेऊया. 1 चमचा एवढी खसखस आपण भाजून घालून घेतलेली आहे. सुंठ आणि विलायची पावडर घालून घेतलेली आहे. नंतर थोडंसं जायफळ किसून घालायचं. गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या, जायफळ घातला की त्याचा स्वाद आणखी वाढतो, म्हणून इथं आपण जायफळ घालून मिश्रण आपण मिक्स करून हाताने घेणार आहे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर हाताने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहे, म्हणजे एकत्र करून आता घेणार आहे. तीळ, शेंगदाणा आणि गूळ मिश्रण इथं आपण एकत्र चांगलं करून घेतलेलं आहे. जसं आपण पुरण तयार करतो ना त्या पद्धतीनेच इथं आपण हे मिश्रण सुद्धा तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता, अशा पद्धतीने आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. हातामध्ये घेतले आणि मुठीने जर दाबलं ना तर ते असं दबल्या गेलं पाहिजे आणि गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे छान असं आपलं पोळीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप घालायचं. तूप घातल्यामुळे पोळी एकदम नरम आणि मुलायम होते, म्हणून इथं आपण अर्धा चमचा एवढं तूप घालून ना मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पोळी बनवण्यासाठी इथं आपण कणिक घेतलेली आहे. त्याला लावण्यासाठी थोडं पीठही घेतलेलं आहे आणि इथं सारण घेतलेलं आहे. आता लिंबा एवढ्या आकाराचा आपण पोळी बनवण्यासाठी गोळा घेतोय. गोळा हातावरती चांगला गोल करून घ्यायचा. गोल केल्यानंतर तो पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आणि इथं आपण मोदकाला जशी पारी तयार करतो ना मोदक भरण्यासाठी, तशी पारी तयार करायची आहे. अंगठ्याने आतल्या साईडला दाबून आपण मागच्या 4 बोटाने पुढे सरकावत जायचं आणि अशी गोल पारी आपल्याला जशी आपण मोदकाला तयार करतो ना तशी पारी तयार करून घेतलेली आहे. इथं आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहे. सारण भरताना इथं मी लिंबापेक्षाही मोठ्या आकारामध्ये सारणाचा गोळा घेतलेला आहे. तो आत घालून घ्यायचा आणि सारण आतल्या साईडला अंगठ्याने असं दाबून घ्यायचं कणकेमध्ये. नंतर आपल्याला इथं मी थोडंसं आणि जास्त सारण भरते, कारण बसतंय सारण म्हटल्यावर आपण इथं थोडंसं आणि घेऊन सारण पूर्णपणे आतल्या साईडला अंगठ्याने दाबून घेतलेलं आहे. आणि कणिक इथं बोटाच्या आणि अंगठ्याच्या साह्याने वरती अशी सरकावत आणून आपल्याला जसा मोदकाला आपण शेंडी तयार करतो ना त्या पद्धतीने अशी शेंडी तयार करायची आणि शेंडी पूर्णपणे दाबून घ्यायची आणि नंतर जी राहिलेली एक्स्ट्राची कणिक आहे ना ती अशी गोळ्याला चिटकावून घ्यायची. नंतर तो गोळा पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आणि सारण पूर्णपणे पोळीमध्ये पसरवण्यासाठी तळहातामध्ये आणि बोटामध्ये धरून असं सारण ना कणकीच्या गोळ्यामध्ये पसरवून घ्यायचं, म्हणजे अख्खी पोळी
ना सर्व साईडनी पसरले जातं, त्यामुळे इथं आता आपण सारण पसरवून घेतलेलं आहे। आता आपण लाटून घेणार आहे। पोळपाटावरती गोळा ठेवून असं आपण हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे। जेवढी आपल्याला पोळी हलक्या हाताने लाटता येईल ना तेवढी आपल्याला पोळी हलक्या हाताने इथं आपण लाटून घेत आहे। छान अशी लाटून घेतलेली आहे। नंतर पलटवून घ्यायची आणि पलटवून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे। वरती तवा ठेवून तव्याला आपल्याला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आहे। नंतर त्यावरती आपण जी पोळी लाटून घेतलेली आहे ती पोळी घालून घ्यायची। आपण एक अर्धा मिनिट ना पोळी एक साईडनी चांगली भाजू द्यायची आहे। थोडेसे त्याला बबल आले की नंतर मग आपल्याला साईड इथं पलटवून घ्यायची आहे। पलटवल्यानंतर इथं आपण आता पोळीला तेल लावून घेणार आहे। जर तुम्हाला ह्या ठिकाणी तूप जर लावायचं असेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता आणि तुम्हाला जास्तीचं तूप लावायचं असेल किंवा जास्तीचं तेलही लावायचं असेल तर तुम्ही इथं जास्तीचं तेल सुद्धा लावून घेऊ शकता। इथं मी थोडंच तेल वापरलेलं आहे आणि नंतर दुसऱ्या साईडनी पलटवून त्याला सुद्धा आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि पोळी छान अशी आपण भाजून घेणार आहे। आता पोळी दुसऱ्या साईडनी पलटून सुद्धा आपण छान अशी भाजून घेतलेली आहे आणि छान अशी पोळी टम्म फुगलेली आहे। बघू शकता किती मस्त अगदी पोळी छान फुगलेली आहे। नंतर आपल्याला साईड भाजून घ्यायचे आहेत। पोळी इथं भाजताना जर आपल्याला त्याचे काठ थोडे कच्चे वाटले तर पोळी अशी अलटून पलटून भाजून घ्यायची। जेवढी पोळी तुम्ही छान भाजचाल ना तेवढी ती खायला सुद्धा खूप सुंदर लागते। त्यामुळे आपल्याला पोळी चांगली भाजून घ्यायची आहे। इथं छान अशी आपली पोळी भाजलेली आहे। आता आपण एका ताटामध्ये ना तिला काढून घेऊया। मस्त अगदी छान अशी आपली पोळी तयारही झालेली आहे। अशाच आपण सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। इथं आपण सर्व अशा पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। सर्व पोळ्या मस्त अशा अगदी तयार झालेल्या आहेत। मस्त लागतात तिळगुळ पोळी खायला आणि तिळगुळ खाल्ल्यामुळे तिळामध्ये आणि गुळामध्ये उष्णता असते, त्यामुळे ते थंडीच्या दिवसामध्ये महत्त्वाचे असते, कारण आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये उष्णतेची गरज असते। त्यामुळे अशी तिळगुळ पोळी नक्की करून बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।